आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। परजला आलास? काय झालंय? तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम सोपवायचं होतं। बोल ना। ग्लोबल कॉन्फरन्सचं आपल्याला इन्व्हिटेशन आले, सो मला असं वाटतं की रूपम कॉस्मेटिक्सचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तू त्या कॉन्फरन्सला जावंस। तिलोत्तमा, मी सारंग विषयी काही जरा प्लॅन करत होतो। खरंच? ऍक्च्युअली मी सुद्धा सारंगचाच विचार करत होते आणि माझ्या डोक्यात सुद्धा एक प्लॅन चालू आहे, पण तुम्ही आधी तुमचा सांगा। नाही ठीक आहे, तू सांग ना तुझा प्लॅन। बरं सांगते। ग्लोबल कॉन्फरन्स आपल्याला इन्व्हिटेशन आलंय, जी कॉन्फरन्स दरवर्षी राजकुमार अटेंड करतो ही कॉन्फरन्स, पण या वेळेला त्यांनी जे काय करून ठेवलंय ना, त्याच्यामुळे त्यांनी त्या कॉन्फरन्सला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मग आता प्रश्न असा आहे की या कॉन्फरन्सला कोण जाईल? नीलला पाठवलं असतं, पण मग इथले सगळे फायनान्शियल मॅटर्स कोण बघेल? सोहम अजून शिकतोय, तेव्हा त्याला नको पाठवूया। मग राहिलं कोण? सारंग। आणि तुम्हाला माहितीच आहे, आपला सारंग ऑलराउंडर आहे। तर सारंगचं एवढं कौतुक चाललंय म्हटल्यावर तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी असणार। तसं म्हणा हवं तर, कारण गेल्या काही दिवसात आपल्या घरात जे काही घडतंय ना, ते बरोबर नाहीये। राहून राहून असं वाटतं की आपल्या घराला कोणाची तरी दृष्टच लागली, आणि जर का सारंगचा विचार केला तर असं वाटतं की राजकुमारची जागा फक्त सारंगच घेऊ शकेल। तेव्हा ह्या कॉन्फरन्सला आपण सारंगला पाठवूया। सारंगला? कधी आहे कॉन्फरन्स? पुढच्या आठवड्यात। पुढच्या आठवड्यात का? काही दुसरं काम आहे का? नाही, काम असं काही नाही। अरे परजला आलास? काय झालंय? तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम सोपवायचं होतं। बोल ना। ग्लोबल कॉन्फरन्सचं आपल्याला इन्व्हिटेशन आले, सो मला असं वाटतं की रूपम कॉस्मेटिक्सचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तू त्या कॉन्फरन्सला जावंस। पण आई, नील काय झालं? काही प्रॉब्लेम? नाही, काही नाही आई, काही नाही। अरे वा, झाली का सगळी खरेदी? काय झालं बाळा? चेहरा का पडलाय तुझा? अमृता, इथं ये, इथं बस माझ्याजवळ। काय झालं मला सांग। मला आता मार्केटमध्ये राजकुमार भेटले होते।